28 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 8 वाजलेले असतील. 19 वर्षांचा सौरभ जेवण करण्यासाठी ताट घेऊन बसलेला होता आणि त्याची मामी स्वयंपाकघरात जेवण तयार करत होती. जेवण तयार झाल्यानंतर त्याची मामी जेवण घेऊन आली. तिथं बस थोडं पाणी घ्यायला म्हणून आत गेली. त्यावेळेला या सौरभने खिशातून गोळ्या काढल्या आणि तिच्या कालवणाच्या ताटात टाकल्या. त्या मामीने जेवण केलं आणि रात्री झोपायला गेली. हा सौरभ पण त्याच्या रूममध्ये गेला. सौरभला झोप येत नव्हती. त्याला माहिती होतं की काय होणार आहे पुढे. त्यावेळेला सौरभ रूममध्ये जागाच बसला. पण काही वेळातच त्याच्या मामीच्या शरीरात कसे तर बदल जाणवायला लागले. तिचं शरीर पूर्ण असं वाटत होतं की काहीतरी करावं आणि शांत करावं शरीराला. आता मामीला समजत नव्हतं काय होतंय, पण तिला संबंध बनवायची इच्छा झाली. एवढ्या मनापासून इच्छा झाली, ती तडकन उठली आणि सौरभच्या रूममध्ये आली आणि सौरभला म्हणाली की "अरे, आता तुला कसं सांगू, मी तुझ्यापेक्षा 15 ते 20 वर्षांनी मोठे, पण आता मला आज करावंच लागेल ते." ती म्हणाली की "माझ्यासोबत संबंध बनव. माझ्या शरीरामध्ये कसं तर व्हायला लागलंय." आता या सौरभला पण तेच पाहिजे होतं. हा सौरभ त्या ठिकाणी मामीला म्हणतो, "हो, बनवू ना." त्यावेळेला मामी म्हणते, "अगोदर माझं डोकं दाब." डोकं खूप दुखायला लागले. सौरभ तिचे डोकं दाबायला जातो. डोकं दाबत-दाबत तिच्या खांद्यावरती मालिश करतो, तिच्या छातीवरती मालिश करतो. त्यावेळेला ही मामी आता पूर्णपणे गरम झालेली होती. आता ही मामी सौरभचा हात धरते आणि हळूहळू खाली सारत जाते. तिच्या जी परकरची नाडी आहे ती सोडून घेते. तिच्या गुप्तांगावरती त्या सौरभचे हात फिरवायला लागते. सौरभ तिच्या मांडीवरनं पूर्ण म्हणजे कसं प्ले करायला लागतो त्या मामीसोबत. मामी आता पूर्णपणे गरम झालेली होती. शेवटी या सौरभने डाव टाकला. त्याचं हत्यार काढलं 9 इंचाचं आणि मामीच्या त्या जागेवर लावलं. मामी आता जोरजोरात ओरडायला लागली. या सौरभने त्या रात्री मामीसोबत रात्रभर संबंध बनवले. ज्यावेळेला मामी शांत झाली, त्यावेळेला या सौरभने सकाळी म्हटलं की "मामी, असं का झालं होतं?" त्याची मामी म्हटली, "असं म्हणतो तू? मला माहीत नाही का तू काय केलं होतं? तू रात्री जेवणामध्ये माझ्या गोळ्या टाकल्या होत्या. मी बघितल्या होत्या. पण शेवटी माझाही तुझ्यावरती जीव असल्यामुळं मी काय बोलले नाही. जेवण खाल्लं आणि आता तुझ्यासोबत संबंध बनवले. बरं ते जाऊ दे. गोळ्या तर एक नंबर होत्या. आज पण घेऊन ये." सौरभ म्हणाला की "ठीक आहे, काही हरकत नाही." सौरभला पण हेच पाहिजे होतं. सौरभ आता त्या गोळ्या घेऊन येतो दुसऱ्या दिवशी आणि तिच्या जेवणात टाकतो. मामी त्या दिवशी तसंच करते. दोघांमध्ये जोरदार संबंध बनतात. आता या सौरभला 19 वर्षाचा कमी बुद्धीचा पोरगा मित्रांपाशी जातो आणि झालेली पूर्ण गोष्ट सांगतो. त्याचे मित्र आता त्याच्यावरती दात खाऊन होते. म्हणायचे की याला भेटलं, आपल्याला कसं नाही भेटलं. हा आपल्यापेक्षा पुढे गेला. आता ह्याचे मित्र त्याच्यावरती जळायला लागले होते आणि त्यांनी विचार केला की याचा जर काटा काढावाच लागेल. नसलं तर आपल्याला तर भेटावं. असं काहीतरी करावं. आता ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी हा सौरभ गोळ्यानं मेडिकलमध्ये गेला, त्यावेळेला त्याच्या मित्रांनी तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. मामीच्या जेवणात टाकताना खिडकीतून उभं राहून रेकॉर्डिंग केलं. जेवण केल्यानंतर संबंध बनवताना रेकॉर्डिंग केलं. आणि दुसऱ्या दिवशी हा सौरभ आनंदाने त्यांच्यापाशी गेला आणि म्हटलं की "मित्रांनो, मी आता रोज मजा मारतोय." त्याचे मित्र म्हणले की "अरे, तू मजा मारतोय? आमच्याकडे पण एक व्हिडिओ आहे बघ ना, त्यात एक माणूस लय मजा मारतोय." आता हा सौरभ बघायला गेला. त्याचा आणि त्याच्या मामीचा व्हिडिओ. आता याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि म्हटलं की "मी तुम्हाला विश्वास ठेवून सांगितलं आणि तुम्ही विश्वासघात केला काय?" या सौरभचे मित्र म्हणाले की "एकटा कसा मजा मारशील? आम्हाला पण पाहिजे हे." त्यावेळेला सौरभ त्याच्या मित्राला म्हणतो की "अरे, हे कसं शक्य आहे की मामी माझी माझ्यासोबत करतील, तुमच्यासोबत करायला कसं तयार होईल? ती अशी नाही." त्यावेळेला त्याचे मित्र म्हणतात, "एकदा विचारून तर बघ. नसेल तर हा व्हिडिओ तुझ्या मामाला पाठवेल." त्याचा मामा मुंबईमध्ये कामासाठी होता आणि त्यावेळेला सौरभ म्हणाला की "आता जर मी पूर्णपणे बसलोय, काय करावं?" ते संध्याकाळी गेल्यानंतर घरी मामी म्हणते, "आज गोळ्या आणल्या नाहीत का?" त्यावेळेला हा सौरभ म्हणाला की "गोळ्या तुम्हाला सवय लागेल. आज बिना गोळ्याचं करू." "हो." मामी म्हणली, "बरोबर आहे तुझं. जास्त गोळ्यांवरती अवलंबून राहणं शक्य नाही." आता रात्र झाल्यानंतर सौरभ आणि मामी दोघे संबंध बनवायला लागतात. त्यावेळेला सौरभ पूर्ण गोष्ट सांगतो. मामी आता थांबते 2 मिनिटं आणि म्हणते, "अरे बापरे! आता तर आपण पूर्ण फसलो. ठीक आहे, त्यांना उद्या बोलवून घे आणि करू त्यांच्यासोबत एकदा." त्यावेळेला त्याचे मित्र येतात. सौरभ त्यांना पूर्ण गोष्ट सांगतो, एकदाच करायचं. त्याचे मित्र म्हणतात, "ठीक आहे, चालेल." त्यावेळेला त्या दुसऱ्या दिवशी हे चौघं पूर्णपणे रात्रभर मजा मारतात. आता या मामीला एवढं भारी वाटलं होतं की ती म्हणते, "आता तुम्ही रोज आलं तरी चालेल या सौरभसोबत." पण या सौरभला ही गोष्ट पटलेली नव्हती. आता हा सौरभ मामीला म्हणायला लागला की "असं का केलं?" मामी म्हटली की "ह्यांना जर आपण नाही म्हटलं तर हे नक्कीच व्हिडिओ तुझ्या मामाला दाखवतील. त्यापेक्षा शांत बस ना, तुला बी भेटतंय त्यांना बी देईल." त्यावेळेला मामी आनंद भेटत होती म्हणून असं बोलत होती.
पण सौरभ शांत बसला. दिवसामागे दिवस जात होते. हे संबंध तर बनवत होते, पण अचानक यांचा मामा आला या सौरभचा. मुंबईवरून सरप्राईज द्यायचं म्हणून आलेला. त्यावेळेला आता यांची गोची झाली ना, संबंध कसे करायचे. त्याचे मित्र म्हटले की तुझ्या मामाला काही पण करून इथून घालवून नसेल तर आम्ही व्हिडिओ दाखवणार आहे त्याला आणि जे पुढे होईल ते तुझ्या तू बघून घे. आमचा तर यामध्ये काही संपर्क नाही. आता सौरभला त्याच्या मामाला इथून घालवणं अशक्य होतं कारण तो लय दिवसातून आलेला होता. त्यावेळेला तो काय म्हणतो, "अरे मामा, माझी आई म्हणजे तुझी बहीण. तुझी आठवण काढतो ती एकदा जाऊन ये तिच्याकडे. एक आठवडाभर राहून ये." त्यावेळेला मामा म्हणतो, "हो बरोबर. तू पण चल ना माझ्यासोबत. तू आला तर भारी होईल." त्यावेळेला हा सौरभ म्हणतो, "नाही रे माझं कॉलेज चालू आहे." आता हा सौरभ त्याच्या मामाला काय म्हणतो, की "नाही रे माझं कॉलेज चालू आहे. तू जाऊन ये. एकदा भेटून ये. माझ्या आईला पण सांग की मी बरा आहे." त्यावेळेला त्याचा मामा तर त्या ठिकाणाहून निघून जातो. आता हे चौघं अजून 2-3 दिवसासाठी मजा मारतात. त्याचा मामा 8 दिवसासाठी गेलेला होता. पण तो अचानकच 3 दिवसात माघारी आला. ज्यावेळेला घरी आला त्यावेळेला बघितलं तर काय, सौरभ त्याच्या मामीसोबत संबंध करत होता. त्यावेळेला त्या मामाच्या डोक्यात राग चढला. त्याने त्या सौरभला मारहाण चालू केली. त्याच्या बायकोलाही मारहाण चालू केली आणि त्या दोघांना म्हटलं, की "आता जर इथून पुढे असं केलं, तर तुमची माझ्याशी गाठ आहे." त्यावेळेला त्या सौरभची मामी म्हटली, की "नाही असं करत" आणि त्या ठिकाणी ते पूर्ण प्रकरण शांत झालं. त्याचा मामा आता मुंबईला जायला निघाला. 2 दिवसात मुंबईला निघणार होता. त्याच्याच आधी अचानक त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो. सुरुवातीला तर वाटत होते, की हा अपघात आहे. पण ज्यावेळेला पोलिसांनी चौकशी केली, पोलिसांच्या जे समोर आलं, त्याच्याच आधारावरती पोलिसांनी सौरभ, त्याची मामी आणि त्याच्या 2 मित्रांना, साथीदारांना अटक केली. आता हे चौघं तर काय बोलायला तयार नव्हते, पण पोलिसांनी ज्यावेळेला त्यांची ताकद दाखवली, त्यावेळेला पोपटासारखे बोलले. त्यांनी जी गोष्ट सांगितली ती तुम्हाला सांगतो. तर विषय असा आहे, की 2018 मध्ये 9वी मध्ये शिकत असलेला सौरभ त्याच्या आईला म्हणतो, की "आई, आपल्या गावातली शाळा ना एकदम बकवास आहे. इथं काय शिकवतेत आणि काय चालू आहे मला समजत नाही. एखाद्या चांगल्या शाळेत टाक. नसेल तर मी आपला शाळा बंद करून घरी बसतो." त्यावेळेला त्याची आई म्हणते, "गावात तर शाळा नाही, पण तुझा जो मामा आहे ना, त्याच्या घराच्या कडेला एक शाळा आहे. तिथं जर तू गेला, त्यावेळेला तू चांगला शिकशील, चांगलं कॉलेज आहे." आता त्या ठिकाणी तो होकार देतो. त्याच्या मामाशी त्याची आई बोलते. मामा म्हणतो, की "मी तर मुंबईला आहे, पण त्याची मामी त्या ठिकाणी आहे. तिलाही सोबत होईल, दे सौरभला पाठवून." आता सौरभ त्या ठिकाणी ॲडमिशन घेतो. ॲडमिशन घेतल्यानंतर नवीन मित्र वगैरे बनतात. मामी पण त्याची काळजी घ्यायची आणि त्याच्या कामामध्ये हा सौरभ हात लावायचा. तिला पूर्ण काम करू लागायचा. घरातलं, बाहेरचं जे काही काम असेल ते पण करू लागायचा. दिवसामागे दिवस जात होते. आता हा सौरभ मोठा व्हायला लागला होता. याच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत होते. आता यालाही वाटायचं की एक गर्लफ्रेंड पाठवावी, तिच्यासोबत संबंध बनवावे. पण हे शक्य नव्हतं कारण त्याच्या गांडीत तेवढा दम नव्हता एखाद्या पोरीला पुढून जाऊन बोलावं. तो त्याच्या मित्रांना कायम म्हणायचा की "अरे बाबा, काहीतरी करावं लागेल." त्याचे मित्र म्हणायचे, "गर्लफ्रेंड काय पटवतो, एखादी आंटी पटव, मजा येते." आता हा म्हणलं की "आंटी कुठून आणू?" त्याचे मित्र म्हणले की "अरे तुझी मामी एवढी घरात आहे आणि तू बाहेर शोधतोय काय?" हा सौरभ त्यांना म्हणायला लागला की "अरे मी त्यांच्या घरी राहतोय, खातोय आणि तू असं कसं बोलतोय?" या सौरभच्याही मनामध्ये होतं कारण ज्यावेळेला पण त्याच्या मामीकडे बघायचा त्यावेळेला एकदम बॉम्ब मामी दिसायची. एक नंबर शरीर, फिगर आणि ती घरामध्ये असं वावरायची की जसं काय मोकळीच आहे. पूर्णपणे ब्लाऊज वगैरे ढिल्लं, कंबर अशी वाढलेली होती की या सौरभलाही करू वाटायचं. आता हा सौरभ हळू त्याच्या मामीला इशारे द्यायला लागला होता. मामी ही समजत होती. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं या सौरभने गोळ्या आणून टाकल्या. त्या रात्री त्या दोघांमध्ये संबंध बनले आणि त्याची चूक मोठी झाली की मित्रांना सांगितलं. ते आता करायला लागले चौघं. पण मी जसं सांगितलं की मामा त्याच्या बहिणीकडे गेलेला होता. त्यावेळेला माघारी आला अचानक. त्याने बघितलं या चौघांना. आता या चौघांची गोची झालेली होती. त्याचे मित्र काय म्हटले मामीला, "मामी हे बघा, आम्ही तिघंजण आणि हा एकटा. जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्यासोबत करायचं जो की तुमच्यासोबत नसतो पण असं सांगा, तसं आम्ही सोडून देतो तुम्हाला." त्याची मामी म्हटली की "नाही, तुमच्यासोबतच करायचं आहे." त्याच्यानंतर यांनी प्लॅन करून त्या मामाला संपवलं. तर पोलिसांनी आता यांच्यावरती एफ-आय-आर वगैरे दर्ज केली. यांना जी शिक्षा व्हायची ती होईलच. बाकी तुमचं याच्यावरती काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.